आहेत आणि प्रमुख धर्मगुरू फादर अनिल लवकरच आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत, परंतु काही कामास्तव उशिरा पोहोचणार आहेत. तर आपल्या मर्सीड चर्च मध्ये असलेल्या धर्मगुरूंचे आपण जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात हार्दिक स्वागत करूया. अल्मेडा हे सुद्धा एकेकाळी आपल्या मर्सीड चर्च मध्ये प्रमुख धर्मगुरू होते, त्या नात्याने ते आलेले आहेत. म्हणून आज प्रमोदचं लग्न लावण्यासाठी फादर विजय अल्मेडा आपल्यामध्ये आलेले आहेत. ते पापडी दिनचे दिन म्हणून कार्य करत आहेत आणि त्याचबरोबर मुळगाव पॅरिश मध्ये प्रमुख धर्मगुरू म्हणून आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात हार्दिक स्वागत. त्याचबरोबर फादर जॉन परोस, आपण सर्वजण त्यांना ओळखतो, आपल्या तलासरी विभागामध्येच काम करत आहेत. उपलाट या ठिकाणी प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्य करत आहेत. पट्टीचे लेखक आहेत आणि चांगले प्रवचनकार आहेत. म्हणून आजचं प्रवचन फादर जॉन परोस करणार आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात हार्दिक स्वागत. त्याचबरोबर नवदीक्षित धर्मगुरू ह्या वर्षी आपल्याला एक फादर मिळालेले आहेत आणि आपण ह्या देवळामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. आठवते का तुम्हाला? आमच्या लोकांना आठवते. फादर सॅम्युअल साठी. तर फादर सॅम्युअल नवीन धर्मगुरू आहेत, त्यांच्यासाठी फादर अविनाश तर आपल्याच थोदरपाडा, उपलाट थोदरपाडा ह्या ठिकाणचे आहेत. तर ते सध्या गिरीज ह्या ठिकाणी पॅरिश मध्ये आहेत आणि उपासना क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. वारली पेंटिंग आपलं जे चित्रकला आहे ते धर्मगुरूच्या वस्त्रांवरती करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आणि पाहुणे मंडळी आलेली आहेत, मोनिकाच्या कुटुंबातून आलेले आहेत, मीनाच्या कुटुंबातून आलेले आहेत. त्या सर्वांचं आपण सर्वजण टाळ्यांच्या कडकडाटात हार्दिक स्वागत करूया. एकंदरीत हा जमाव बघितल्यानंतर आम्हाला वाटलं सर्व धर्मगुरूंना की मुलगा नक्की कुठला, इथला की मर्सीडचा. एवढी मर्सीडची मंडळी आमची ह्या ठिकाणी आलेली आहे. तर मला वाटतं आमच्या लोकांनी मर्सीडच्या लोकांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आणि पुढील सूत्रे फादर लुईस पेटो यांच्या. ज्ञानवंत, विचारवंत, उत्साही आणि तडफदार डॉक्टर रॉबर्ट डिसोझा यांनी सर्वांचं स्वागत केलेलं आहे. काही प्रमाणात थोडासा थकवा आणि उशीर याबद्दल कृत्र आणि पवित्र आत्मा त्याच्या नावे आपल्या प्रभू येशूची कृपा आणले गेले जात आहेत. फादर डॉक्टर रॉबर्ट म्हणाल्याप्रमाणे सबंध मार्सेसकरांना प्रमोद खूप आवडायचा, परंतु आम्हाला जितका आवडायचा त्यापेक्षा आपण एकमेकावर प्रेम दर्शविलं आणि ते प्रेम जर आपण कृतीत आणलं तर केवळ शरीराने नाही, मनाने नाही, सर्वसमर्थ परमेश्वर आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुझ्यावरील विश्वासात त्यांना होणारा फालतूक व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा.
आणि त्याची परिशोधन केली आणि म्हटले, याकरिता पुरुष आई बापांना सोडून आपल्या पत्नीशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. यामुळे ती पुढे दोन नव्हे तर एक देह अशी आहे. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. प्रभूचे शुभ वर्तमान. प्रमोद, सहनशीलतामध्ये काय हे तुम्ही आज आम्हाला शिकवलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही शांतपणे बसून तुमची वाट बघत होतो आणि मोनिका आनंदामध्ये शांतपणे आलेली आहे. सहनशीलता हा आदिवासी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कुठल्याही कामामध्ये घाई करायची नाही, गडबड करायची नाही, सावकाश जीवन सावकाशपणे जगायचं आहे. जीवन जे आहे त्या जीवनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण वसईला किंवा मुंबईला रॅट रेस म्हणतो, रॅट रेस मुंगाची शर्यत असते त्याप्रमाणे आपण जीवन जगतो. आपल्याला फार घाई असते, आपण फार घाई असते, घाईघाईमध्ये आपण जीवन जगतो आणि त्या घाईघाईमध्ये आपण खऱ्या जीवनाचा आस्वाद घेत नाही. मात्र आदिवासी बांधव जीवन संत आहे, शांत आहे आणि त्या शांततेमध्ये ते आपल्या जीवनाचा आस्वाद घेतात. पहिला मुद्दा जो मी मानतो त्यांच्या जीवनाविषयी, नंतर आपल्या साक्रामताविषयी मी मुद्दा मानतो. त्यांचे जीवन जे आहे हे चित्रात्मक, एक कलात्मक जीवन आहे. चित्र, कला आणि त्यांचं नृत्य एकमेकांचा अनुभव असतो आणि आपण सुद्धा परमेश्वराचं प्रेमाचा अनुभव घेत असतो. शुभवर्तमान स्पष्टपणे सांगत आहे की देवाचं प्रेम फार महत्वाचं आहे. प्रेमाशिवाय जीवन नाही. मौनिका माय डार्लिंग हे गाणं फार ऐकलेलं आहे आणि त्या डार्लिंग एका शब्दामध्ये प्रेम आहे. प्रमोदला शेवटी मौनिका सापडली. हे फक्त प्रमोदचं भाग्य नाही, संपूर्ण मर्सेस करायचंही भाग्य आहे. मी मर्सेसला असताना अनेक मर्सेसला सांगायचे, प्रमोद कधी तू आम्हाला वडे देतो, कधी लग्न करतो. नेहमी का सांगायचे, प्रमोद म्हणतो करीन करीन. कालच मी त्यांच्या घरी गेलो होतो. प्रमोदची जी आता पत्नी होणार आहे तिचे काका आहेत ते आमच्या माणिकपूरला कामाला होते. तिच्या वडिलांनी चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि मी त्याला एक प्रश्न विचारला की प्रमोद मुलगा कसा आहे, तुमच्या मुलीलाही प्रमोद हा नवरा आता होणार आहे, कसा आहे फादर. प्रमोदला पाहिल्यानंतरच माझ्या दृढ करावे ह्यासाठी तुम्ही इथे आला आहात काय? तुम्ही सर्व आयुष्यभर पती व पत्नी म्हणून एकमेकावर प्रेम करण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास तयार आहात का? परमेश्वराने दिलेल्या लेकरांचा स्वीकार करण्यास आणि ख्रिस्ताच्या व ख्रिस्त सभेच्या कायद्याप्रमाणे त्याचे संगोपन करण्यास तुम्ही तयार आहात काय? आणि परमेश्वरासमोर व त्याच्या ख्रिस्त सभेसमोर आपले संबंध जाहीर करा. एकनिष्ठ राहण्याचे आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदराने वागवण्याचे मी वचन देतो. मी मोनिका माझा पती म्हणून स्वीकारते. सुखदुःखात, आजारात व आरोग्यात तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याची आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करून तुला आदर दाखविण्याचे मी वचन देते.
आपल्या प्रेमाची व एकनिष्ठेची खूण म्हणून तुम्ही एकमेकांना देत असलेल्या ह्या वस्तू आणि अंगठ्या तो परमेश्वर आशीर्वादित करो व एकनिष्ठेची एकनिष्ठेची खूण म्हणून पिता पिता आणि पुत्र आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आणि पवित्र आत्मा यांच्या नावे यांच्या नावे या अंगठीचा त्या अंगठीचा स्वीकार कर. स्वीकार कर. इकडे बघा दादा. माझ्या माझ्या प्रेमाची प्रेमाची व एकनिष्ठेची एकनिष्ठेची खूण म्हणून खूण म्हणून पिता पिता आणि पुत्र आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आणि पवित्र आत्मा यांच्या नावे याच्या नावे त्या अंगठीचा यांच्या स्वीकार कर. स्वीकार. इकडे बघा ताई, इकडे बघा. नवीन व्यवसाय सुरू करा. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स आणि प्रपंचिक कार्यकर्ते ह्या सर्वांना ईश्वरी प्रेमाचा सदैव अनुभव येत राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आज प्रमोद आणि त्यांचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनावर परमेश्वराने अनंत कृपादानांचा वर्षाव करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या लग्न सोहळ्यामुळे धांगडा, ठाकरे आणि दळवी कुटुंब एकत्र येत आहेत. त्यांच्यातील प्रेमाचे संबंध दिवसेंदिवस भक्कम होत राहतात. आजच्या विधीमध्ये सहभागी होणारे सर्व धर्मगुरू, कुटुंबीय, गाव परिवार, नातेवाईक, मित्रमंडळ, गायन मंडळ आणि उपस्थित पाहुणे मंडळी ह्या सर्वांना प्रभू येशूचा विशेष आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. कल्पना या एक काळांचा जोरदार कडकडाट त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. रमेश मासमार आणि बालूबाई मासमार कृपया पुढे या.
अझविन आणि मीना यांना ते छोटीशी गिफ्ट देतील. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आज फादर लुईस लिब्रिटो आपल्यामध्ये उपस्थित राहिली आणि त्यांनी फादर जॉन फरोस यांना शाल देतील अझविन. फादर सॅमल यांना शाल देतील मीना. फादर अविनाश यांना शाल देतील प्रमोद पुन्हा एकदा. फादर राजेश यांना शाल देतील मोनिका. फादर पावकर आपल्यामध्ये आहेत त्यांना शाल देतील प्रमोद पुन्हा एकदा. फादर अनिल असतील त्याने सुद्धा पुढे या शालचा स्वीकार करा. फादर अनिल या. फादर अनिल पुढे या. अनिल